जय शिवराय शेतकरी बांधवांनो। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर काय आनंदाची बातमी आहे? नमो योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा। विधान भवन दिनांक 25 मार्च 2026 रोजी दत्तात्रय भरणे यांच्यामार्फत एक ट्विट करण्यात आलेले आहे। तर काय ट्विट आहे ते या ठिकाणी स्क्रीनवरती व्यवस्थित पाहून घ्या। तर त्यांच्यामार्फत अशी माहिती देण्यात आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आला आहे। या हप्त्यामुळे राज्यातील तब्बल 89,74,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। या हप्त्याअंतर्गत एकूण रुपये 1798 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे। यामुळे पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना त्वरित लाभ मिळत आहे। तर या ठिकाणी आपण सर्व व्यवस्थित माहिती पाहून घेऊयात। तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती अधिक सक्षम करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहेत। तर अशा प्रकारचे हे ट्विट केलेलं आहे। म्हणजेच आता आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये वितरित केले जात आहेत। त्यामुळे नमोच्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।